2014-15 साली 7 कोटी पक्ष सदस्य संख्या असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाला मागे सारून 11 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनला। आज ईव्हीएमच्या नावाने टाहो फोडणारे नेते आपल्या संघटन वाढीबद्दल किती सजग आहेत? मला आता जे बावनकुळेजींनी दिलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात मला सक्रिय सदस्यत्व दिलंय। माझे अजून 100 व्हायचे आहेत, माझे 87 झाले आहेत, पण मी 100 पूर्ण करेन। महाराष्ट्रासारख्या महाकाय राज्यात पक्षाच्या सत्तेचा पाया भक्कम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समोर पक्षाला नवे 100 सदस्य जोडण्याचे टार्गेट ठेवतात। म्हणूनच देशातील 31 राज्य व केंद्रशासित प्रदेशांपैकी जवळजवळ 21 ठिकाणी भाजप व भाजप प्रणित एनडीए सत्तेत आहे। दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाराष्ट्र भाजपने स्वतः पुढे 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट ठेवलंय। पैकी 98 लाख सदस्य नोंदणीचा टप्पा महाराष्ट्र भाजपने केव्हाच ओलांडलाय। मला या गोष्टीचा आनंद आहे की 98 लाख सदस्य आजपर्यंत आपण केले आहेत, म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसात 1 कोटीचा आकडा आपण पार करू। आणि काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत, त्यांनी थोडं लक्ष घातलं तर हा 1.5 कोटीचा आकडा पार करून 1.25-2 कोटीपर्यंत आपण जाऊ शकतो, एवढी क्षमता आपली आहे। पण 1.5 कोटीचं टार्गेट तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे पूर्ण करेल। महत्वाची बाब म्हणजे महायुतीच्या 1.94 लाखांहून अधिक कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमलं जाणार आहे, जे राज्याच्या विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतील, शासनाचे निर्णय व योजना लोकांपर्यंत पोहोचवतील। थोडक्यात लोकप्रतिनिधी आणि जनता यांना जोडणारा दुवा म्हणजे हे अधिकारी असतील। एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे भाजपचे नेते निवडणूक जिंकल्यानंतर सत्ता राबवण्यासोबतच संघटन वाढीकडे जास्त लक्ष देतात, तर विरोधी पक्ष सत्तेत आला की त्यांचं लक्ष एकमेकांचे पाय खेचण्यासोबतच सत्तेचा मलिदा ओरबाडण्याकडे असतो। म्हणूनच आज भारतीय जनता पक्ष हा जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनलाय आणि देशातील जनता ही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे।